गाजराचा हलवा सगळ्यात सोपा, सगळ्यात चविष्ट, जे सगळ्यांना आवडतो. आपल्या घरामध्ये लहान असो मोठे असो कोणीही असो, त्यांना असं मला तरी नाही वाटत की असं कोणीतरी आहे ज्याला गाजराचा हलवा आवडत नाही. आज आपण मस्तपैकी छान असा गाजराचा हलवा करणार आहोत. छानपैकी मस्तपैकी मी गाजरं धुवून घेतलेत, त्याचे सालटे पण काढून घेतलेत. आता मस्त आपल्याला गाजरांना खिसायचे. हां, तुम्हाला जर खिसायचे नसतील गाजरं तर तुम्ही खरंच मिक्सरमध्ये पण वाटले जातात बरं, पण जास्त फिरवायचं नाही मिक्सर, आणि मिक्सर जास्त फिरवायचं नाही. नाहीतर आपलं मॅन्युअल ग्राइंडर असतं ना, त्यांनी पण आपण गाजर हे केले की हे होऊन जातात. आणि भरपूर जण ते कुकरमध्ये करतात, त्याला पण चव लागते, पण थोडं थोडं असं. पण कसं पारंपरिक ते पारंपरिक असतं ना, किसून केलेले म्हणतोच आपण चव वेगळीच येते, आणि ते उघडून केलेली वेगळीच येते. उघडून केलं की ते सगळं गाजराचं नाशच होऊन जातो, त्रासच होऊन जातो. हां, पण ज्यांना घाई गडबड असेल आणि ते नाही खिसायला टाईम असेल तर त्यांना उघडून करण्यात हरकत नाही. छानपैकी असं खिसून घ्या सगळे गाजर. हे बघा मस्त गाजर खिसून झालेत. गाजर खिसताना थोडीशी काळजी घ्या, हाताला लागू शकतो. माझ्या हाताला लागलं म्हणून मी सांगितले. पॅन, कढई, कुकर, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये गाजराचा हलवा करायचा आहे त्या वस्तूला गॅसवर ठेवून घ्या, टाकून घ्या. आणि किती गाजराचा हलवा करताय त्याप्रमाणे तूप घ्या. मी 700 ग्राम गाजर घेतले, 2 चमचे तूप घेतले. आणि आता हळूहळू त्यामध्ये आपण किसलेलं गाजर आहे त्याचा किस टाकूया. ते आता एवढा दिसतो, पण नंतर सगळं साखर तुकर सगळं टाकल्यानंतर एवढं होऊन जाईल. आणि हे जे गाजराचा हलवा आपण बनवतो ना, ते 5-6 दिवस 1 नंबर टिकणार, 1 नंबर टिकतो. छानपैकी आता गाजरांना ना परतून घ्या. कलर दिसतोय काही मला आता ना मोबाईलमध्ये वास येत नाही ना, एवढा सुंदर खमंग वास यायला आहे आताच. छान परतून गाजराची दिसते का नाही छान. पूर्ण गाजराच्या किसामध्ये ना तूप आता मिक्स झालं आहे. आता याच्यात आपण मीठ टाकणार आहे. आपण सगळ्या तुपामध्ये मीठ परतून घ्या. आणि जेव्हा गाजराचा हलवा करतात ना तेव्हा काहीतरी मोठं असलं म्हणजे मीठ आलं तर आता वेळ त्यात दूध टाकायची. जर तुम्ही अर्धा किलो गाजर घेतले तर अर्धा किलो दूध त्यात टाका. दूध टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्या. 700 ग्राम म्हणजे किलोला 1 किलोला 300 ग्राम कमी अशी गाजर घेतलेले. त्याच्यामुळे मला तेवढं दूध टाकायचं. बघा कलर कसा चेंज होतो. आता फक्त हलवायचंच काम आहे. हलवा हलवा हात हलवा नुसतं. आणि हो गॅस फुल करा दूध टाकल्यानंतर, आणि कंप्लीट 7-8 मिनटापर्यंत मिक्स करत राहायचं आपल्याला. त्याला छान परतून घ्यायचं आहे. दूध एकदाचं घट्ट झालं म्हणजे सगळं वितरून गेलं गाजरामध्ये, त्याच्यानंतरच आपल्याला साखर टाकायची आहे. आता 7-8 म्हटलं की फक्त 7-8 मिनटं नको, जोपर्यंत तुमचं दूध सगळं सुकून नाही जात गाजरामध्ये तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर हलवतच राहायचं. मला छानपैकी येतं. दूध हळूहळू कमी व्हायला, गाजर त्याच्यात एकदम मिक्स होऊन चाललं आहे. बघा दूध हळूहळू कमी होऊन राहिलं. फक्त हलवत राहा, खाली चिटकू द्या नका. दूध बऱ्यापैकी सगळं होऊन गेलं. गाजर छान मऊ झाले. सगळं दूध त्याला सुकून गेलं. आता वेळ आपलं गोड वाढवायची. त्याच्यामुळे आता आपण टाकणार आहे बरं साखर. मी थोडीशी कमीच टाकणार आहे, कारण आमच्या इथं गोड जास्त खाल्लं जात नाही. तुम्ही थोडी जास्त टाका जर तुमच्या इथं गोड जास्त खाल्ला तर. ठीक आहे. कोणी कोणी म्हणेल की काही कमी असते का, पण हलव्याप्रमाणे ही कमीच आहे. छान असं मिक्स करून घ्या. इलायची पावडर पण टाका, मी पण टाकणार आहे, पण मी थोडं शेवटीने टाकणार आहे. साखर टाकल्यानंतर मस्त आपल्याला गाजराच्या हलव्याला पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याला यायची गरज नाही. आता होणार आहे एकदम कमी आचेवर. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर झाकण काढून त्याच्यात आपण टाकणार ड्रायफ्रूट आणि थोडंसं तुमच्या
तर तुम्ही कट करा, नाही केलं तरी चालतील. फक्त एका बदामाचे 2 बदाम आणि एका काजूचे 2 असे हे केल्यानंतर त्याला फक्त एका तुपातून परतून घ्या आणि तुपातून परतून घेतल्यानंतर हे शेवटीला टाका. मी ते परतले नाही आहेत तुपामध्ये, डायरेक्ट त्याचं मस्तपैकी कूट केलं आणि तेच डायरेक्ट टाकले हलव्यामध्ये. हां, आणि अजून ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही किशमिश पण टाकू शकता. ज्यांना आवडतं त्यांनी टाका, ज्यांना नाही आवडत त्यांनी खरंच टाकू नका. कारण आधीच हलवा गोड असतो, अजून किशमिश दाताखाली आलं की अजून चित्र गोड लागतं आणि त्याच्यामुळे त्याची चव येऊ शकते. मस्त असं सुंदर आपला हलवा बघा किती चमचमीत दिसून राहिला. आत्ता फक्त खायचं आहे आपल्याला पटकन. अजून थोड्या वेळ मी अजून 7-8 मिनिटं गॅसवरच ठेवणार आहे, एकदम कमी आचेवर, आणि 2-2 मिनिटाला 1-1 मिनिटाला त्याला हलवणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते चवीला गाजरचा हलवा कसा करायचा. आपला गाजरचा हलवा 1 नंबर झाला आहे. काढून